आपली हे वैष्णवदेवी आणि जगन्नाथपुरी ह्या दोन्ही यात्रा फार उत्तम झाल्या. आपल्याकडनं फार हे दिले आम्हाला सहकार्य, त्याबद्दल आभारी आहे. धन्यवाद. तुम्हाला यात्रेमध्ये सगळ्यात जास्त काय आवडलं? मला जास्त तुम्ही जी सर्व्हिस दिलेली आहे ना ती फार आवडली. जेवणाची किंवा कुठे आपण चुकलो, कुठे मागे राहिलो तर शेवटपर्यंत तुम्ही थांबून व्यवस्थित म्हणजे प्रत्येकांना आणून बसपर्यंत सोडलं. मला म्हणजे तुमची सेवा फार आवडली बरं का. आणि आपली यात्रा फार सुंदर झाली आणि सेकंड यात्रा पण अशीच सुंदर होऊ दे आणि तुम्ही पाहिजे. घरी गेल्यानंतर यात्रेबद्दल सगळ्यात जास्त काय लक्षात राहील? आठवण येत राहील? जगन्नाथपुरी आणि गंगासागर हे खूप आवडलं आणि तुमचं मॅनेजमेंट पण खूप आवडलं. धन्यवाद. तुम्हाला काय आवडलं? आम्हाला दोन्ही ट्रिप छान गेले. आम्ही म्हातारे लोक घेऊन फिरत होतो, पण त्याच्यात ते तुम्ही न किटकिट करता आम्हाला त्यांना सपोर्ट करत होते की चला चला सगळे पुढे ते यांना मागे घेऊन चला. आणि तुमचं जेवण मेन म्हणजे जेवण, सात्विक जेवण अगदी छान, सुंदर मॅनेजमेंट, सुंदर, सगळ्यांचं बोलणं छान, आतपुलकीने करणारे. कधी आम्हाला प्रॉब्लेम आला आम्ही सांगितलं तर तुम्ही त्याच्यावरती आरडाओरडा न करता हो आपण सॉल्व्ह करूया या पद्धतीने छान केलं. जय जगन्नाथ. तुम्हाला काय आवडलं यात्रेमध्ये? तीर्थयात्री टूर्स ही तीर्थयात्री टूर नसून एक फॅमिली टूर मला तरी आवडली. कारण याच्यामध्ये प्रत्येकाचा मुलाचा सहभाग होता, ज्याने त्याने आपापली लोक अशा तऱ्हेने सगळ्यांशी वागणूक होती. दुसरी गोष्ट म्हणजे सगळ्यांचं पर्सनली अटेन्शन होतं. जेवढे पण तीर्थयात्रेचे जसे रुपेश प्रभूजी, चेतन प्रभूजी, परत प्रसाद प्रभूजी, मागच्या वेळेला विशाल होते. विशालला यावेळेला खरंच खूप मिस केलं. पण वैष्णवदेवीची यात्रासुद्धा सुंदर. आणि मेन म्हणजे प्रवासामध्ये दुसऱ्या ट्रिपमध्ये मी अनुभवलं की आपण ट्रिपला जातो, देवाला जातो, देवाचं दर्शन घेतो येतो. तसं हे नसून आपल्याला त्या देवाबद्दल किंवा त्याच्याबद्दल हिस्ट्रीबद्दल खूप त्यांनी म्हणजे खूप माहिती आम्हाला त्याच्यामुळे मिळाली. त्याच्यामुळे त्याचं महात्म्य काय असतं, महत्त्व काय. यांचे जे भजन वगैरे होते याच्यामध्ये, बाकीचे गाणे डान्स वगैरे नाही, भजन जे त्याच्यामुळे पण छान आहे. आणि प्रत्येक ठिकाणी त्यांनी ना व्यवस्थित म्हणजे आपल्याला जी माहिती नाही, ज्या ठिकाणी आपण जात होतो पण त्याचं स्वरूप काय होतं बरं का, तिकडची व्यवस्थित माहिती त्यांनी सांगितली ना, त्याने म्हणजे पूर्ण आम्हाला कळालं आणि मनाचं समाधान झालं. एवढ्या कमी वयात प्रभूजींना एवढं ज्ञान आहे, बरं वाटलं. तरुण मुलं एवढ्या. देव फक्त मंदिरात असतो हे माहिती होतं, पण देव कुठे कुठे अनुभवायला मिळतो तर याचा अनुभव मला सुद्धा आला. मी मनात जी विश केली तेच मला जेवणाच्या ताटात सेम डेला आलं. त्याच्यामुळे जय जगन्नाथपुरी. आणि खरंच तीर्थयात्री खूप तुम्हाला थँक्यू. अशी सर्व्हिस पुढे पण द्या. जय जगन्नाथ. जय जगन्नाथ. जय जगन्नाथ.